शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांच्या अडचणी वाढणार असं दिसतं। अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार आहेत। अण्णा हजारे निषेध याचिका दाखल करतील। न्यायालयाने आक्षेप मान्य करत याचिका दाखल करण्यास वेळ दिलेला आहे। 29 जूनला कोर्टामध्ये पुढील सुनावणी होणार आहे। तर अण्णा हजारे यांचा विरोध असल्यास त्यांना कोर्टात जाऊ द्या असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। सरकार न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडेल असंही देसाई यांनी म्हटलं। अण्णांना भरपूर काम आहे। आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका। महाराष्ट्रात घोटाळे आहेत। घोटाळ्यांचा पाऊस सुरू झालेला आहे। प्रफुल्ल पटेल यांची 150 कोटीची प्रॉपर्टी जी ईडीने जप्त केली, इक्बाल मिर्ची आणि दाऊशी संबंध आहे म्हणून ती प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहांनी त्यांना परत दिली। हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे। अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे। आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत। क्लोजर रिपोर्ट जेव्हा यंत्रणांनी दिला, एसीबीने दिला असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही यंत्रणांनी दिला असेल, तो काहीतरी तपास करून त्याची कागदपत्र पडताळून काहीतरी निष्कर्षापर्यंत आल्यानंतर दिला असेल। समजा त्याच्यावरती कुणाचं समाधान झालं नाही मान्य अण्णा हजारे साहेबांचं, आणि ते तुम्ही म्हणताय तसं जर काही चॅलेंज करणार असतील किंवा ते त्याला हे घेणार असतील, कोर्टामध्ये दाद मागणार असतील, तर सरकारची भूमिका, सरकारकडे जी कागदपत्र आहेत, सरकारकडे जी अहवाल आहेत, त्याप्रमाणे सरकार आपली सरकारची भूमिका न्यायालयासमोर मांडेल।